नमस्कार फ्रेंड्स, मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि हे आहेत आजोबा आहेत परभणी कल्ले आहेत आणि यांचा मुलगा एस.टी. महामंडळामध्ये ड्रायव्हर या पदावर कार्यरत होते. गेली 9 वर्ष झालं या आजोबाच्या मुलांचं म्हणजे गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, एस.टीचा व त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि तेव्हापासून यांना काही म्हणजे एस.टी. महामंडळाकडून काही 1 रुपयाची मदतसुद्धा भेटलेली नाही. कारण हे जे आजोबा आहे त्यांना एकुलता एक मुलगा होता की आजोबा तुम्हाला? हां, एकुलता एक मुलगा होता. आणि इथं लातूरमध्ये लातूरच्या डेपोला तिने ड्युटीला होते. हां, तर बोला आजोबा, म्हणणं काय आहे तुम्ही काय सांगणार आहे त्याला, शासनाला काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे घ्यावं डबल, आता शिक्षण झालं त्याच्यात. हां, म्हणजे तुमचे नातू वगैरे आहेत? नातवाचं लोकांचं काम करून खातावं हॉटेलमध्ये बासमध्ये. तर फ्रेंड्स बघा, आता ह्या आजोबाचा जे सहारा होता, जे मुलगा होता एकुलता एक, त्यांचे ॲक्सिडेंट होऊन 9 वर्षापूर्वी त्यांचे ॲक्सिडेंट झालेला आहे. एस.टी. महामंडळामध्ये होते आणि हे ॲक्सिडेंट झालेलं आहे बघा अंबेजोगाईमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. एसटीचाच ॲक्सिडेंट झाले ना? हां, एसटीचाच ॲक्सिडेंट झालेला आहे. तर याच्यामध्ये यांच्या आजोबाच्या मुलाची डेथ झालेली आहे फ्रेंड्स. तर बघा, तेव्हापासून यांना शासनाकडनं पण 1 रुपया भेटलेला नाही, काय नाही, एस.टी. महामंडळाकडून 1 रुपया भेटलेला नाही. आजोबाचं फक्त एकच मागणी आहे की त्यांचे जे नातू वगैरे आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं, असं आजोबाचं म्हणणं आहे. ते आधी त्याचा नंबर आला एक पहिला, पुन्हा तिने महाग टाकला, पुन्हा म्हणजे तुमचा नंबर आला नाही अजून. फ्रेंड्स बघा, हे खूप मोठे इशू काय म्हणजे जास्त त्यांचं वय वगैरे, यांचं जवळपास वय आहे 80. तर ह्यांना कुठं जाता वगैरे येत नाही. तर फ्रेंड्स मला एकच म्हणायचं आहे की एस.टी. महामंडळाने त्यांना शक्यतो काय होता होईल तेवढी मदत त्यांना करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. तर त्यांचे 2 फक्त काय आमचा नातू द्यावं म्हणून. हां, एस.टीमध्ये ड्युटीला तुमच्या नातवाला घ्यावं त्याने, बरोबर आहे का? हो. हां, तुमचा मुलगा ड्रायव्हर होता ना एस.टीमध्ये? हां, आता बघा आजोबाचा जे मुलगा आहे ते एस.टीमध्ये ड्रायव्हर या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि किती वर्ष सर्व्हिस केली त्याने? मुंबईला होतं 6 वर्ष. 6 वर्ष सर्व्हिस केली का? ॲक्सिडेंट केव्हा झाला म्हणलं? आता 9 वर्षाचा. आता हे आजची तारीख आहे 20/10/2025. 9 वर्षापूर्वी यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांची डेथ झालेली आहे फ्रेंड्स. आणि आजोबाला त्यांचा फक्त एकच सहारा होता, त्यांना शेती वगैरे नाही असते म्हणायला लागले. हां, शेत नाही काय नाही बघा. तर यांचं वय एकदम 80 वय आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा आणि यांना शक्यतो जे शासनाकडून जी काही मदत मिळणार आहे ती मदत पण भेटली पाहिजे. आणि त्यांच्या जी मागणी आहे ती मागण्यासाठी आपण एस.टी. महामंडळापर्यंत हा म्हणजे जे त्यांचे कर्मचारी वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ माझा पाठवा फ्रेंड्स. तर आणखी तुम्हाला काय बोलायचे आहे दादा, आणि काय म्हणायचं तुम्हाला, आणखी काय मिळावं वाटतं आणि शासनाकडून तुम्हाला अपेक्षा? कसं म्हणतात? शासनाकडून तुम्हाला काय भेटावं असं अपेक्षा आहे? आमचा मुलगा घ्यावा म्हणून आमची बाकी काही नाही. तर दादाचं फक्त एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला पैसा वगैरे नको. जे अनुकंपावरची जी जागा असते ते शक्यतो त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्या लोकांना वगैरे मागून गेले, लोक मागून गेले. तर आता जवळजवळ 9 वर्ष झालं तर त्यांच्या नातवाला वगैरे त्यांनी आणखी एस.टीमध्ये सामावून घेतलेलं नाही ड्युटीसाठी. तर यांचं आजोबाचं एकच म्हणणं आहे की बाबा माझ्या तुम्ही नातवाला नोकरीमध्ये सामावून घ्या, मुलाच्या जागेवर अनुकंपावर त्यांनी घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आमची आशा आहे, आम्ही मिळून खायला. हां, तर मला एकच म्हणायचं आहे, आजोबाचं खूप वय आहे आणि त्यांचे डोळे पण खूप पाणावलेले आहेत. कारण खूप मोठी त्यांच्यासोबत दुर्घटना घडलेली आहे. एकुलता एक मुलगा जाणं म्हणजे खूप मोठं दुःख आहे फ्रेंड्स. कारण त्याच कुटुंबाला माहिती आहे काय दुःख असतं ते. कारण त्यांनी एकुलता एक मुलगा आपला गमावलेला आहे. तर जास्तीत जास्त करून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आजोबांच्या जी मागण्या आहेत ती मागण्या पण पूर्ण व्हावं. आणखी बोला, काय बोलायचे आजोबा? 5 माणसं आम्ही मिळून खायला लोकांचे बास. तर बघा फ्रेंड्स, जवळजवळ 5 लोक आहेत म्हणजे तर
त्यांनी तुम्ही आणि आजी ना? आमची मालकीन बाजामध्ये आहे. हा मिळून खायला आम्ही मग ते घेईना झाली. तर नाही घ्यायला पाहिजे ना. आता 9 वर्ष झालं अनुकंपावर तुम्हाला तुमच्या नातवाला घेणं गरजेचंच आहे. तर समजा तुमच्या जर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपण आजोबा मंत्रालयामध्ये जाऊ. हो, काही अडचण नाही. हो, जावंच लागत आहे. हां, तर शक्यतो आपण इथं आधी जाऊन इथं एस टी महामंडळाला भेटू आपण डेपोमध्ये. आम्हाला काही कळत नाही म्हणून हे लांबण टाकायचं. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स, आणि या आजोबांना मदत करण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा. हो.